Today we will see dispersion of light. What is meant by dispersion of light? The next phenomena of light, that is dispersion. For this, hold the plastic scale in your compass in front of your eyes and see through it while turning it slowly. You will see a color light rays divided into different colors. These colors appears in the following order. आता काय करायला सांगितलेलं आहे, कंपासमधली जी स्केल आहे तुमची, ती स्केल रुलर घ्यायची, डोळ्यापुढं आपल्या ठेवायची, आणखीन तिला काय करायची, थोडीशी फिरवायची. ती फिरवल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला यू सी लाईट रेज डिवायडेड इंटू डिफरंट कलर्स. जो लाईट रे आहे तो काय दिसणार आहे, डिफरंट कलर्समध्ये डिवाईड झालेला दिसणार आहे. मग आता त्याच्यामध्ये कलर्स कोणते असणार आहेत, दीज कलर्स ॲपियर्स in the following order, that is violet, indigo, blue, green, yellow, orange and red. या ऑर्डरमध्ये आपल्याला ते कलर्स दिसणार आहेत. यू नो दॅट लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. आता ज्या वेळेला आपण एक काचेची पट्टी डोळ्यापुढं आपल्या घेतो, आणखीन ती थोडीशी फिरवतो, ते फिरवल्यावरती आपल्याला काय दिसणार आहेत, डिफरंट कलर्स. जो काही लाईट त्याच्यावरती फॉल झालेला आहे, तो फॉल झालेला लाईट रिफ्रॅक्ट होताना त्याचे काय होणार आहेत, इट गेट डिवायडेड इंटू किंवा इट इज स्प्लिटेड इंटू डिफरंट कलर्स अँड द ऑर्डर ऑफ कलर्स इज व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. विबजॉर ह्या ऑर्डरमध्ये असणार आहे. काय असणार आहे, विबजॉर. हा वर्ड व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड या ऑर्डरमध्ये ते कलर्स असणार आहेत. आता पहिल्यांदा लाईट जो आहे, लाईट रेज जे आहेत ते काय आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स. लाईट रेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स. आता सो त्यांना काय असणार आहे, कोणती प्रॉपर्टी असणार आहे, दे हॅव वेवलेंथ. वेवलेंथ इज ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रॅडिएशन्स. लाईट रेज जे आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स आहेत आणि रॅडिएशनची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती आहे, वेवलेंथ आहे. द वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू विच अवर आईज आर सेन्सिटिव्ह इज बिटवीन 400 to 700 नॅनोमीटर. आता जे रॅडिएशन्स म्हणजे आपल्या डोळ्याला दिसणारे, आपले आईज कोणत्या वेवलेंथच्या रेडिएशनला सेन्सिटिव्ह आहेत, तर द वेवलेंथ बिटवीन 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. या वेवलेंथमध्ये असलेले डिफरंट कलर्सचे लाईट किंवा या वेवलेंथमध्ये या दोन लिमिट्समध्ये जे काही लाईट रेज असणार आहेत ते काय होणार आहेत, आपल्या डोळ्याला सेन्सिबल असणार आहेत, ते आपल्याला व्यवस्थित विजिबल होणार आहेत. In this interval, radiations of different wavelengths appears to have different colors. आता या रेंजमध्ये जे काही लाईट आहेत, रॅडिएशन्स आहेत, त्या रॅडिएशन्सला काय आहे, डिफरंट कलर्स आहेत. आणि ते कोणते कलर्स आहेत, हे जे मेन्शन्ड कलर्स आहेत ते या रॅडिएशन्स या वेवलेंथमध्ये लाय होणार आहेत. द रेड लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ. आणि रेड लाईट, त्याच्यामधल्या रेड लाईटची वेवलेंथ जी आहे ती मॅक्झिमम, आणि ती किती आहे, इट इज क्लोज्ड टू 700 नॅनोमीटर. वाईल द व्हायलेट लाईट हॅज अ स्मॉलेस्ट वेवलेंथ अँड इट इज क्लोज टू 400 नॅनोमीटर. आता नॅनोमीटर हे काय आहे, लेंथ मेजर करण्याचं युनिट आहे. इट इज व्हेरी व्हेरी स्मॉलर युनिट as compared to meter, and the relation between nanometer and meter we have seen it in atomic mass, atomic radius जी आपण बघितली मागच्या वर्षी, तुम्ही बघितलं असेल. ॲटॉमिक रेडियस मेजर करण्यासाठी काय यूज केलं जातं, नॅनोमीटर हे युनिट यूज केलं जातं. म्हणून रिलेशन बिटवीन 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर्स असणार आहे. आता हे झालं लाईट जो आहे, ज्या वेळेला ट्रान्सपरंट मीडियम ग्लास, इथं स्केल हे ऑब्जेक्ट घेतलं आहे किंवा प्लॅस्टिक स्केल घेतलेला आहे ऑब्जेक्ट, त्याच्यामधून लाईट रेज रिफ्रॅक्ट होताना काय होणार आहेत, द व्हाईट लाईट गेट सेपरेटेड इंटू इट्स कंपोनंट कलर्स. आणि वी सी द कलरफुल बँड ऑफ डिफरंट कलर्स. आणि ते कोणते आहेत, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, रेड अँड येलो, ऑरेंज अँड रेड.
इन व्हॅक्यूम द वेलॉसिटी ऑफ लाईट रे ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज सेम. आता व्हॅक्यूममधून लाईट रेज ट्रॅव्हल होत असतात त्यावेळेला द वेलॉसिटी ऑफ लाईट रे फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज. आता लाईट रेजची ज्या डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आता वेवलेंथ वेगवेगळ्या आहेत म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी पण काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणून द वेलॉसिटी ऑफ लाईट रे फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज इज सेम. आणि केव्हा असणार आहे ती सेम, व्हॅक्यूममध्ये असणार आहे. आणि वेन द लाईट एंटर्स इन एअर म्हणजे मीडियममध्ये ज्या वेळेला एंटर होतो मग बट द वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट अँड दस डिफरंट कलर्स ट्रॅव्हल विथ डिफरंट वेलॉसिटीज. मग आता लाईट रे ज्या वेळेला मीडियममध्ये एंटर होतो त्यावेळेस काय होणार आहे, तो ट्रॅव्हल होत असताना कसा ट्रॅव्हल होणार आहे, त्या डिफरंट फ्रिक्वेन्सीज इट डिपेंड्स अपॉन. आता तो ट्रॅव्हल ज्या वेळेला होतो लाईट रे ज्या वेळेला मीडियममध्ये एंटर होतो त्यावेळेस काय होणार आहे, त्याचं जे फ्रिक्वेन्सी ही डिफरंट असणार आहे, डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट अँड दस डिफरंट कलर्स ट्रॅव्हल विथ डिफरंट वेलॉसिटीज. डिफरंट कलर्स कसे ट्रॅव्हल होणार आहेत, डिफरंट वेलॉसिटीनं ट्रॅव्हल होणार आहेत. देअरफॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. आता ज्या मीडियममधून लाईट रे ट्रॅव्हल होतो त्यावेळेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट कलर्ससाठी काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. कारण डिफरंट कलर्सची काय वेगळी आहे, फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे. वेलॉसिटी ट्रॅव्हल होत असताना डिफरंट कलर्सची वेलॉसिटी डिफरंट असल्यामुळं मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा डिफरंट कलर्ससाठी काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, तो सेम राहणार नाही. दस even when white light enters a single medium like glass, the angle of refraction are different for different colors. आता व्हाईट लाईट ज्या वेळेला एंटर होतो एका ग्लास मीडियममध्ये त्यावेळेला काय आहे, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता व्हाईट लाईट इज मेडअप ऑफ डिफरंट कलर्स. ही तुम्हाला आधी पण माहिती आहे, तुम्ही 7thमध्ये बघितलं आहे, 8thमध्ये थोडंफार लाईटमध्ये बघितलं असेल. व्हाईट कलर जो आहे किंवा व्हाईट लाईट जी आहे, व्हाईट लाईट इज मेडअप ऑफ डिफरंट कलर्स. आणखीन मग त्या कलर्ससाठी काय असणार आहे, त्या ग्लासचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिफरंट कलर्ससाठी काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. सो वेन द व्हाईट लाईट कमिंग फ्रॉम सन थ्रू एअर. आता व्हाईट लाईट जो आहे तो कुठून येणार आहे, सनपासून, स्पेसमध्ये पहिल्यांदा आणि नंतर अर्थच्या ॲटमॉस्फिअर म्हणजे थ्रू एअर. आणि हा रे एंटर्स एनी रिफ्रॅक्टिंग मीडियम आणि एअरमधून तो कशामध्ये एंटर झालेला आहे, रिफ्रॅक्टिंग मीडियम. रिफ्रॅक्टिंग मीडियम म्हणजे कोणतं असणार आहे, कोणतंही ट्रान्सपरंट मीडियम, ग्लास मीडियम असेल, वॉटर मीडियम असेल. मग तसा एअरमधून तो कोणत्याही रिफ्रॅक्टिंग मीडियममध्ये एंटर झाला, इट इमर्जेस ॲज अ स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर्स. आणि तो कसा इमर्ज होणार आहे, बाहेर 7 कलर्सच्या स्पेक्ट्रममध्ये इमर्ज होणार आहे. वी सी अ कलरफुल बँड ऑफ अ कलरफुल बँड. इमर्जिंग लाईट जो बाहेर पडणारा लाईट आहे तो काय असणार आहे, इट इज मेडअप ऑफ डिफरंट कलर्स आणि त्याला काय म्हटलेलं आहे, स्पेक्ट्रम. आता व्हाईट लाईट हॅज 7 डिफरंट कलर्स म्हणून वी सी द स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर्स. आता म्हणजेच रिफ्रॅक्शनच्या वेळेला काय होणार आहे, तिथे अजून एक फिनॉमिना आपल्याला ऑब्झर्व होतो आणि तो आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिस्पर्शन ऑफ लाईट, द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. ही झाली डिस्पर्शन ऑफ लाईटची डेफिनेशन. काय आहे डिस्पर्शन ऑफ लाईटची डेफिनेशन, द प्रोसेस ऑफ सेपरेट म्हणजेच डिवाईड होणं, स्प्लिट होणं. मग सेपरेशन ऑफ लाईट into its component color while passing through the medium it is called as dispersion of light. The Sir Isaac Newton यांनी पहिल्यांदा ग्लास प्रिझमचा यूज करून स्पेक्ट्रम फाइंड केलेला आहे. सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट पर्सन टू यूज अ ग्लास प्रिझम टू ऑब्टेन सन्स स्पेक्ट्रम. म्हणजे सनलाईट जो आहे त्या सनलाईटचा स्पेक्ट्रम फॉर्म करणं, प्रोड्यूस करणं हे कुणी केलेलं आहे पहिल्यांदा, सर आयझॅक न्यूटन. व्हॅन व्हाईट लाईट इज इन्सिडेंट ऑन अ प्रिझम. आता व्हाईट लाईट कशावरती इन्सिडेंट केलेला आहे, अ प्रिझम. आणि हा प्रिझम जो आहे त्या प्रिझमला
ऑन द प्रिझम डिफरंट कलर बँड्स थ्रू डिफरंट अँगल्स अमंग द 7 कलर्स. आता ज्या वेळेला व्हाईट लाईट जो आहे तोच इन्सिडेंट झाला प्रिझमवरती, तर डिफरंट कलर बँड्स थ्रू डिफरंट अँगल्स. आता आपल्याला तो याच्यामधून ज्या वेळेला इथं रिफ्रॅक्शन होणार आहे, या फेजला काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. हा इन्सिडेंट सनलाईट आणि या फेजमध्ये म्हणजे एअरमधून ग्लास मीडियम. आता प्रिझम जो आहे तो कशाचा बनलेला आहे, ग्लासचा. म्हणून ह्या मीडियममध्ये गेल्यावरती तो व्हाईट लाईट तसाच नुसता फक्त एक डेविएट होत नाही किंवा व्हाईट लाईट म्हणून नाही, तर इट गेट्स डिवायडेड इंटू किंवा इट सेपरेट्स इंटू इट्स कंपोनंट कलर अँड सो वी सी अ कलरफुल बँड. आणि याला काय म्हटलेलं आहे, डिस्पर्शन. म्हणजे इथं काय होणार आहे, या फेजला डिस्पर्शन होणार आहे आणि वी सी द डिफरंट कलर्स प्रेझेंट इन व्हाईट लाईट. आता त्याच्यानंतर हे कलर्स ट्रॅव्हल होतात पुढे आणि ते कुठं येऊन फॉल होणार आहेत, ऑन द अदर सरफेस ऑफ द प्रिझम. त्या प्रिझमच्या दुसऱ्या इन्क्लाइंड सरफेसवरती फॉल होणार आहेत आणि तिथं काय होणार आहे, त्या प्रत्येक कलर्ड लाईटचं कलर रेजचे काय होणार आहेत, रिफ्रॅक्शन होणार आहे. इथं परत काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि आता हे जे डेव्हिएशन आहे ते डेव्हिएशन कशावरती डिपेंडंट असणार आहे, तर त्या कलर्सच्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंडंट असणार आहे. मग कोणता कलर मोर डेव्हिएट होणार आहे, कोणता कलर मिनिमम डेव्हिएट होणार आहे, हे कशावरती डिपेंडंट असणार आहे, इट डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ द कलर लाईटच्या कलरची फ्रिक्वेन्सी काय आहे त्याच्यावरती ते डेव्हिएशन डिपेंडंट असणार आहे. म्हणजेच बेंडिंग ऑफ लाईट डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी. आता हे जे वेन अ लाईट म्हणजे व्हाईट लाईट इन्सिडंट होतो प्रिझमवरती. आता प्रिझम म्हणजे काय आहे, तर इट इज अन ऑप्टिकल डिव्हाइस मेड अप ऑफ ग्लास विच हॅज 2 इन्क्लाइंड सरफेसेस. त्याला सरफेसेस कसे असणार आहेत, 2 इन्क्लाइंड सरफेसेस आणि त्याला शेप काय असणार आहे, ट्रायंग्युलर शेप असणार आहे. आता अमंग द 7 कलर्स रेड बँड्स द लिस्ट. आता 7 कलर्स जे आहेत त्या 7 कलर्समध्ये स्प्लिटिंग झाल्यावरती बघा कमी डेव्हिएट. आता हा जो रे आहे, जर लाईट रे प्रिझम नसता तर लाईट रे असाच ट्रॅव्हल झाला असता, पण इथं रिफ्रॅक्शन होतं आहे आणि हे डेव्हिएशन आहे, हे रेड लाईटसाठी आहे. आणि आपण हा इथं जो आहे हा कोणता आहे, व्हायलेट लाईट. व्हायलेट लाईटसाठी डेव्हिएशन काय आहे, ग्रेटर आहे. रेड लाईटसाठी मिनिमम आहे. आणि बाकीचे कलर्स जे आहेत त्यांचं डेव्हिएशन इन बिटवीन रेड अँड व्हायलेट यांच्यामध्ये असणार आहे. मग लिस्ट अमंग द 7 कलर्स रेड बँड्स द लिस्ट अँड व्हाईल द व्हायलेट कलर बँड्स द मोस्ट. म्हणजेच व्हायलेट कलर हा मॅक्झिमम बेंड होणार आहे आणि रेड कलर हा मिनिमम बेंड होणार आहे. आणि द 7 कलर्स इमर्जेस अलॉंग डिफरंट पाथ अँड वी गेट सेपरेटेड अँड वी गेट अ स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर्स. मग आपल्याला काय दिसणार आहे, तिथं स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर्स दिसणार आहे. आता इथं हे जे डेव्हिएशन आहे हे डेव्हिएशनसुद्धा कशावरती डिपेंडंट असणार आहे, तर मीडियममधून लाईट रेज ट्रॅव्हल होतात त्यावेळेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. डेव्हिएशनमध्ये आपल्याला फरक का दिसतो, तर प्रत्येक कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास हा डिफरंट असणार आहे. म्हणून इथं आपल्याला त्यांच्यामध्ये डेव्हिएशन जे आहे ते कमी जास्त झालेलं दिसतं. म्हणून इथं लिहिलं आहे बघा, देअरफॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. जरी व्हाईट लाईट एंटर झाला प्रिझममध्ये तरी त्याच्या जो इमर्ज होणारा लाईट रे जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, डिफरंट कलर्स दिसणार आहेत. आणि त्या डिफरंट कलर्ससाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असणार आहे, ग्लास प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. आणि त्याच्यामुळं बेंडिंग आपल्याला जो विच कलर बेंड्स मोर, तर व्हायलेट कलर बेंड्स मोर अँड विच कलर बेंड्स लिस्ट, तर कोणता असणार आहे, रेड कलर बेंड्स द लिस्ट. आता हे झालं स्पेक्ट्रम आणि ह्या स्पेक्ट्रमसाठी लाईट रे हा कशामधून पास झालेला आहे, प्रिझम. आता स्पेक्ट्रम हा हे फिजिक्समध्ये स्टडी करण्यासाठी प्रिझम येणार आहे. आपण कोणतंही ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट जर इथं काय एक्झाम्पल दिलेलं आहे, प्लास्टिक स्केल घेतलं
काही विंडो पॅन्स असतील आणि त्याला जर काही कट असेल, रुलर जी आहे ती रुलर त्याला काहीतरी एक थोडेसे अँगल असणार आहेत, ती या टाईपमध्ये असणार आहे रुलर. मग हे जे उंचवटे तयार झालेले असतात त्याच्यामुळं काय होणार आहे, आपल्याला स्पेक्ट्रम दिसणार आहे. आता इथं तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे, फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट हाऊ विल यू ऑप्टेन व्हाईट इमर्जंट लाईट बाय मेकिंग यूज ऑफ टू प्रिझम्स. आता तुम्ही ग्लास स्लॅबमधून जर व्हाईट लाईट ट्रॅव्हल झाला तर त्याच्यामधून बाहेर इमर्ज होणारा लाईट हा कसा दिसतो आपल्याला, तिथं स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो का ग्लास स्लॅबसाठी, तर वी डू नॉट सी स्पेक्ट्रम ऑफ लाईट आफ्टर रिफ्रॅक्शन ऑफ व्हाईट लाईट थ्रू अ ग्लास स्लॅब. ग्लास स्लॅबमधून आपल्याला व्हाईट लाईट इन्सिडेंट झाला तर आपल्याला इमर्जंट लाईटसुद्धा काय असतो, व्हाईट लाईटच असतो, तिथं स्पेक्ट्रम दिसत नाही. पण वी सी स्पेक्ट्रम केव्हा दिसणार आहे, तर ट्रँग्युलर क्रॉस सेक्शनल एरिया असेल, क्रॉस सेक्शन हे काय आहे, ट्रँग्युलर असेल, इन्क्लाइंड सरफेसेस आहेत हे, आणि त्यामुळं आपल्याला इथं काय दिसणार आहे, स्पेक्ट्रम दिसणार आहे प्रिझममध्ये. आता इथं क्वेश्चन काय विचारलेला आहे, फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट हाऊ विल यू ऑप्टेन व्हाईट इमर्जंट लाईट बाय यूजिंग द यूज ऑफ प्रिझम्स, टू प्रिझम्स. आता 2 प्रिझम्स घेऊन तुम्ही व्हाईट लाईट हा कसा फॉर्म करू शकता, परत हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, एक प्रिझम आहे, त्या प्रिझमवरती प्रिझम आणि हा त्याचा काय असणार आहे, बेस असणार आहे. आता जे प्रिझम घ्यायचे आहेत ते टेक 2 आयडेंटिकल प्रिझम्स म्हणजे त्या प्रिझमची जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे ह्या दोन्हींचा काय असणार आहे, सेम, म्हणजे आयडेंटिकल प्रिझम्स घ्यायचे आहेत, एक लहान एक मोठा असं न घेता कसे घ्यायचे आहेत, टेक 2 आयडेंटिकल प्रिझम्स. आता या प्रिझमवरती काय होणार आहे, एक व्हाईट लाईट इन्सिडंट होणार आहे, व्हाईट लाईट काय होणार आहे, इन्सिडंट होणार आहे. आता व्हाईट लाईट इन्सिडंट झाल्यावरती त्याचं काय होणार आहे, इथे या फेजला, या इन्क्लाइंड फेजला, बाउंड्रीला काय होणार आहे, त्याचं डिस्पर्शन होणार आहे, रिफ्रॅक्शन आणखीन ॲज वेल ॲज डिस्पर्शन होणार आहे. आता डिस्पर्शन पुन्हा इथं आल्यावरती पण परत काय होणार आहे, डिस्पर्शन होऊन ते लाईट कलर बँड आपल्याला इथं दिसणार आहे. आता याच्यातून हा व्हाईट लाईट इन्सिडेंट झालेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इमर्जंट लाईट जो आहे तो स्पेक्ट्रम नको आहे, तो व्हाईट लाईटच असायला पाहिजे. मग त्यावेळेला काय करायचं आहे, ते प्लेस द अनादर प्रिझम. आता दुसरं प्रिझम एक घ्यायचं आहे आणि तो सेकंड प्रिझम इट शुड बी आयडेंटिकल टू द फर्स्ट प्रिझम. आणि हाऊ यू हॅव टू प्लेस इट इन अ पॅरलल. आता हे कसं प्लेस करायचं आहे, तर या इन्क्लाइंड प्लेनला त्या प्रिझमचा एक प्लेन काय ठेवायचा आहे, पॅरलल ठेवायचा आहे. आता म्हणजे या प्रकारे त्याला प्लेस करता येणार आहे, प्लेस इट पॅरलल, ते पॅरलल प्लेस करायचं आहे. आणि हे प्लेस केल्यावरती ह्याच्यावरती जो काही लाईट याच्यामधून पुन्हा काय होणार आहे, डेव्हिएशन होणार आहे, तो याच्यावरती फॉल होणार आहे. आता हे घेताना फक्त काय करायला पाहिजे होतं, इन्सिडेंट रे जो आहे तो विथ द यूज ऑफ 2 प्रिझम्स व्हाईट लाईट पुन्हा मिळवण्यासाठी हाऊ यू हॅव टू प्लेस दिस प्रिझम. फर्स्ट ऑफ ऑल टेक द 2 आयडेंटिकल प्रिझम्स, प्लेस 1 प्रिझम, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती व्हाईट लाईट फॉल झाल्यावरती या फेजला, इंटरफेजला त्याचं रिफ्रॅक्शन आणि होणार आहे आणि त्याच वेळेला डिस्पर्शन विल ऑकर्स. हा रे जो असणार आहे तो लाईट रे, रेड लाईटचा असेल, आणखीन धिस रे विल बी ऑफ व्हायलेट रे, आणि बाकीचे कलर्स या दोघांच्यामध्ये लाय होणार आहेत. या फेजला आल्यावरती पुन्हा इथं काय होणार आहे, म्हणजे रिफ्रॅक्शन होणार आहे. प्रत्येक कलर लाईटचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. हा रे जो असणार आहे तो लाईट रे रेडचा असेल आणि हा रे जो असेल तो कशाचा असणार आहे, व्हायलेट लाईटचा असणार आहे. आता दीज रिफ्रॅक्टेड रेज म्हणजेच फर्स्ट प्रिझमपासून इमर्ज होणारा स्पेक्ट्रम जो आहे, रिफ्रॅक्टेड रेजचा स्पेक्ट्रम जो आहे तो कशावरती फॉल करायचा आहे, दुसऱ्या प्रिझमच्या एका इन्क्लाइंड सरफेसवरती फॉल करायचं आहे. मग आता हाऊ टू प्लेस द सेकंड प्रिझम, कीप द सेकंड प्रिझम अपराईट डाऊन ठेवायचं आहे. म्हणजेच तिथं तुम्हाला ते प्रिझम कसं ठेवायचं आहे, उलटं ठेवायचं आहे. आणि हे 2 फेजेस जे आहेत दे शुड बी पॅरलल टू इच अदर. द फेजेस कीप द इन्क्लाइंड
phases of two prism parallel and place the second in such a way that the second prism should be in upright डाऊन पोझिशन, इन्व्हर्टेड पोझिशन. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, धिस रिफ्रॅक्टेड रेज विल बी इन्सिडेंट ऑन द सेकंड प्रिझम. हे जे रेज आहेत, रिफ्रॅक्टेड रेज फ्रॉम ऑप्टेंड बाय द फर्स्ट प्रिझम, दे फॉल ऑन द इन्क्लाइंड प्लेन ऑफ द सेकंड प्रिझम. म्हणजे हे इन्सिडेंट रे म्हणून ॲक्ट होणार आहेत. आणि इथं काय होणार आहे, त्यांच्यामध्ये पुन्हा रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि वेन रिफ्रॅक्शन होऊन इमर्जंट होणारा रे जो आहे, आता हे रेज या फेजला रिफ्रॅक्ट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा अपराईट डाऊन ठेवल्यामुळं काय झालेलं आहे, दे कम टुगेदर, इथं ते एकत्र येणार आहेत. आणि द इमर्जंट लाईट किंवा आफ्टर रिफ्रॅक्शन फ्रॉम द सेकंड प्रिझम दे ॲपियर ॲज अ व्हाईट लाईट. त्याच्यामधून बाहेर पडणारा जो बीम ऑफ लाईट असेल तो कोणता असणार आहे, व्हाईट लाईटचा असणार आहे. जर आपण ही फिगर जो बघितली आणि जर क्लोज ठेवले गेले तर धिस शेप इज लाईक किंवा धिस टू ग्लास प्रिझम्स बिहेव्ज लाईक अ ग्लास स्लॅब. ते काय म्हणून बिहेव होणार आहेत, ग्लास स्लॅब म्हणून बिहेव होणार आहेत. म्हणून आपण एक्सपेरिमेंट बघितले आधीचे, ग्लास स्लॅबमधून व्हाईट लाईट एंटर झाला तर आपल्याला त्याचा इमर्जंट लाईटसुद्धा काय दिसतो, व्हाईट लाईट दिसतो. मग तसं हे जर दोन प्रिझम्स आपण एकदम क्लोज जर ठेवलेले असतील तर इट बिहेव्ज लाईक अ ग्लास स्लॅब. ग्लास स्लॅबसारखे बिहेव करणार आहेत. म्हणून रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू ग्लास स्लॅब वी हॅव स्टडीड इट अर्लियर. व्हाईट लाईट जर इन्सिडेंट होत असेल तर इमर्जंट लाईटसुद्धा काय असणार आहे, व्हाईट लाईटच असणार आहे. आणखीन तो व्हाईट इमर्जंट लाईट हा काय होणार आहे, या व्हाईट लाईट जर प्रिझम नसता तर व्हाईट लाईट असा ट्रॅव्हल झाला असता, तो त्याला काय दिसणार आहे, पॅरलल दिसणार आहे. मग अशा तऱ्हेनं बाय कीपिंग द टू प्रिझम्स इन दिस मॅनर वी विल गेट द रिफ्रॅक्टेड इमर्जंट रे ऑल्सो अ व्हाईट लाईट अँड नॉट अ कलरफुल स्पेक्ट्रम. नाव what is the second question asked here? You must have seen chandeliers having glass prisms. आता chandeliers means what? झुंबर जे असतं घरामध्ये, इट इज ॲन डेकोरेटिव्ह आर्टिकल जो आहे झुंबर आपण बघितलं असेल. मग त्याच्यामध्ये ग्लास प्रिझम्स यूज केलेले असतात आणि त्याच्यामध्ये लाईट्स ठेवलेले असतात. मग द लाईट फ्रॉम अ टंगस्टन बल्ब, आता त्याच्यामध्ये जे लाईट आहेत ते कोणते ठेवलेले असतील, टंगस्टन बल्ब गेट्स डिस्पर्स्ड व्हाईल पासिंग थ्रू दीज प्रिझम्स. आता जे काही डेकोरेटिव्ह आर्टिकल ग्लासचं झुंबर जे आहे त्याच्यामध्ये काय ठेवलेले असतात, ग्लास प्रिझम्स ठेवलेले असतात. आता झुंबरवरती लाईटिंग असतं आणि त्याच्यामध्ये टंगस्टन बल्ब जो आहे गेट डिस्पर्स्ड व्हाईल पासिंग थ्रू दीज प्रिझम अँड वी सी अ कलर्ड स्पेक्ट्रम. जर टंगस्टन बल्ब्स ठेवलेले असतील तर आपल्याला काय दिसणार आहे, ज्यावेळेस टंगस्टन बल्ब ग्लो होणार आहेत त्यावेळेस त्या प्रिझममधून ते लाईट रेज पास होणार आहेत अँड वी सी द स्पेक्ट्रम, कलर्ड स्पेक्ट्रम. आता इफ वी यूज अ LED लाईट इन्स्टेड ऑफ टंगस्टन बल्ब विल वी एबल टू सी द सेम इफेक्ट. आता टंगस्टन बल्ब आणि LED बल्ब, टंगस्टन बल्बच्या ठिकाणी जर LED बल्ब ठेवला तर आपल्याला जसा टंगस्टन बल्बपासून कलरफुल स्पेक्ट्रम मिळत होता तसा स्पेक्ट्रम मिळेल का, दिस इज द क्वेश्चन. किंवा काय फरक असणार आहे, तसाच सेम स्पेक्ट्रम मिळेल का. आता LED ज्या वेळेला LEDचे लाईट ज्या वेळेला या प्रिझममधून पास होणार आहेत त्यावेळेला त्याचा जो काही स्पेक्ट्रम तयार होणार आहे तो स्पेक्ट्रम टंगस्टन बल्बमुळं तयार झालेल्या किंवा टंगस्टन बल्बचा स्पेक्ट्रम हा कसा दिसणार आहे, जसा सनलाईट प्रिझममधून पास झाल्यावरती हे जे कलरफुल बँड्स आपल्याला दिसतात तसाच स्पेक्ट्रम ऑफ लाईट इज सीन व्हेन टंगस्टन बल्ब लाईट पासेस थ्रू द ग्लास प्रिझम. टंगस्टन बल्बमधून बाहेर पडलेला लाईट रे हा कशासारखा बिहेव करणार आहे, सनलाईटचं डिस्पर्शन कसं होतं प्रिझममधून त्याच मॅनरमध्ये टंगस्टन बल्बच्या लाईटचं सुद्धा डिस्पर्शन होणार आहे व्हेन इट पासेस थ्रू द ग्लास प्रिझम. पण LED बल्ब जो आहे त्या LED बल्बवरती जे LED बल्बमधून ज्या वेळेला किंवा LED बल्बचे रेज जे आहेत लाईट रेज प्रिझममधून पास होतात त्यावेळेला
त्यांचा जो काही वेवलेंथ असणार आहे, लाईटची वेवलेंथ हे डिफरंट राहणार आहे. आता याची जी वेवलेंथ आहे, टंगस्टन बल्बच्या लाईट प्रिझममधून पास झाल्यावरती जसं सनलाईटचं व्हाईट लाईटचे डिस्पर्शन होणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे कलर्स असणार आहेत, फ्रिक्वेन्सीज जे आहेत, ती फ्रिक्वेन्सीज कशाची आहे, 400 to 700 नॅनोमीटर एवढ्या रेंजमध्ये असते. म्हणजेच LED लाईट जर प्रिझममधून पास झाला तर त्याचा स्पेक्ट्रम हा टंगस्टन बल्बच्या लाईट मुळं तयार झालेल्या स्पेक्ट्रमसारखा असणार नाही. तो स्पेक्ट्रम काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. तसाच सेम स्पेक्ट्रम तयार होणार नाही, कारण त्याची वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ म्हणजे जी वेवलेंथ आहे वेगळ्या कलर्सची ती याच 2 रेंजमध्ये असलेली असत नाही. म्हणून द स्पेक्ट्रम विल नॉट बी सेम. म्हणजे इफ वी यूज LED लाईट इन्स्टेड ऑफ टंगस्टन बल्ब, we will not be able to see the spectrum similar to the tungsten bulb light or sunlight. टंगस्टन आणि सनलाईट बल्ब यांच्यामुळं तयार होणारा स्पेक्ट्रम म्हणजे टंगस्टन बल्बचा तयार झालेला स्पेक्ट्रम हा सनलाईटसारखा असणार आहे, पण LEDचा स्पेक्ट्रम हा यांच्यासारखा असणार नाही. इट विल बी डिफरंट, इट विल नॉट बी सेम. म्हणजे तसाच सेम इफेक्ट इज नॉट सीन. हे लक्षात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर वी विल सी द नेक्स्ट फिनोमिना अँड दॅट इज पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता व्हॅन लाईट रेज एंटर्स, आता लाईट रेज, आता इथं तुम्हाला बघा एक वॉटर आहे किंवा हे बीकर जर घेतलं, वॉटर बीकर असेल आणि त्याच्यामध्ये इथं काय आहे, वॉटर आहे. आता इफ वी प्लेस अ वॉटर, तिथं फक्त तुम्हाला काय दाखवलेलं आहे, समजा एक बीकर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे काय प्लेस केलेलं आहे, वॉटर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक लाईट सोर्स दाखवलेला आहे आणि या लाईट सोर्समधून काय होणार आहेत, लाईट इमिट होणार आहे. हा लाईट सोर्स जो आहे तो लाईट रेज इमिट करणार आहे. मग ते इन ऑल डायरेक्शन असणार आहेत. मग त्याच्यासाठी बघा, व्हॅन लाईट रेज, आता जर या सरफेसला एअर आणखीन वॉटरच्या बाउंड्रीला जर परपॅन्डिक्युलर लाईट रे इन्सिडेंट झाला तर इट विल नॉट चेंज इट्स पाथ ऑफ डायरेक्शन. त्याचा पाथ जो आहे प्रपगेशनचा तो चेंज होणार नाही, तो तसाच काय होणार आहे, ट्रॅव्हल होऊन जाणार आहे. म्हणजे तिथे आता त्याच्यानंतर सी धिस रेज, आता हे जे रेज आहेत, हा रे बघा, या सरफेसपाशी काय करणार आहे, थोड्या लाईट रेजचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे आणि राहिलेल्या लाईटचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. आता या डायग्रॅममध्ये इथं जे लिहिलेलं आहे रिफ्रॅक्टेड रे, तर हा दीज आर रिफ्लेक्टेड रेज इथं लिहिलेलं आहे, पण दे आर नॉट रिफ्लेक्टेड रे, दे आर रिफ्रॅक्टेड रेज. हे काय आहेत, रिफ्रॅक्टेड रेज आहेत. ती करेक्शन करायची आहे डायग्रॅममध्ये. तुम्हाला ही डायग्रॅम काढायला लागते एक्झाममध्ये, त्यावेळेस ही करेक्शन करा. मग एअरमध्ये असलेला जो लाईट रेज दाखवलेले आहेत ते कसले आहेत, रिफ्रॅक्टेड रेज. आता व्हेन लाईट रेज एंटर्स अ रेअरर मीडियम फ्रॉम अ डेन्सर मीडियम. आता इथं लाईट रेज कशी एंटर होत आहेत, रेअरर मीडियममध्ये एंटर होत आहेत. कुठून एंटर होत आहेत, डेन्सर मीडियममधून. म्हणजेच व्हेन लाईट रेज एंटर्स फ्रॉम अ डेन्सर मीडियम, एंटर्स अ रेअरर मीडियम फ्रॉम अ डेन्सर मीडियम, इट गेट्स पार्शली रिफ्लेक्टेड. म्हणजे ज्या वेळेस लाईट रेज हे डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये जातात त्यावेळेस त्याचं पार्शली काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. इट गेट्स पार्शली रिफ्लेक्टेड, दॅट इज पार्ट ऑफ लाईट गेट reflected and come back into the denser medium. Some part of light get reflected and come back in the denser medium as per law of reflection. रिफ्लेक्शनच्या लॉनं हे काय होणार आहे, डेन्सर मीडियममध्ये येणार आहेत. अँड दिस इज कॉल्ड ॲज पार्शल रिफ्लेक्शन. दिस इज कॉल्ड ॲज पार्शल रिफ्लेक्शन. ही कशाची डेफिनेशन आहे, पार्शल रिफ्लेक्शनची डेफिनेशन आहे.
आणि द रेस्ट ऑफ लाईट म्हणजे सम पार्ट ऑफ लाईट ट्रॅव्हल्स किंवा इट गेट्स रिफ्लेक्टेड और सम पार्ट ऑफ लाईट कम बॅक इन टू द सेम मीडियम, म्हणजेच तिथं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड आणि दिस इज कॉल्ड ॲज पार्शल रिफ्लेक्शन. त्याला काय म्हटलेलं आहे, पार्शल रिफ्लेक्शन. पार्शलचा अर्थ काय, पार्शल म्हणजे थोड्या प्रमाणात, पार्शल म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, लाईट रे त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्ट होणार आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, पार्शल रिफ्लेक्शन. आता त्याच्यानंतर ॲज अ लाईट इज गोईंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आता हा जो लाईट रे आहे तो कसा जातो आहे, डेन्सरमधून रेअरर मीडियममध्ये जाताना इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, तो नॉर्मलच्यापासून लांब जाणार आहे. इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. द अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बघितला तर कोणता ग्रेटर असणार आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्मॉलर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. हे दोन अँगल्स जर बघितले तर हा रिफ्रॅक्शनचा अँगल आहे, हा रिफ्रॅक्शनचा अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय येणार आहे, स्मॉलर असणार आहे. दिस शोज ऑन द लेफ्ट साईड ऑफ द फिगर. आता इथं तुम्हाला दिस इज शोन, इथं लेफ्ट दाखवलेलं आहे. आता इफ वी इन्क्रीज द अँगल ऑफ इन्सिडन्स, आता अँगल ऑफ इन्सिडन्स ही आहे व्हॅल्यू आय. आता जर अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवायचा असेल तर आपला रे कसा गेला पाहिजे, थोडा अजूनही ऑब्लिक गेला पाहिजे जास्त. मग इथल्या ह्या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला नॉर्मल ड्रॉ केली तर हा अँगल I1 जो आहे तो आयपेक्षा काय आहे, ग्रेटर. मग I1 इज ग्रेटर दॅन आय, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आपण काय केला, इन्क्रीज केला. अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केल्यावरती आता इथं इफ वी इन्क्रीज आर विल ऑल्सो इन्क्रीज अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. आय इन्क्रीज केला, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला, म्हणून अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. आणि ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट असल्यामुळं जर तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ ह्या अँगलपेक्षा, इन्सिडंट्स अँगलपेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. आता ह्या पॉईंटला सुद्धा काय होणार आहे, सम लाईट गेट्स रिफ्लेक्टेड इन द सेम डेन्सर मीडियम अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ लाईट इज रिफ्रॅक्टेड. रिमेनिंग पार्ट ऑफ लाईट इज रिफ्रॅक्ट होणार आहे. त्याच्यानंतर इफ वी फर्दर इन्क्रीज द अँगल ऑफ इन्सिडन्स, फर्दर अजूनही अँगल ऑफ इन्सिडन्स आपण इन्क्रीज केला तर तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग असं करत करत ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा बरोबर 90 डिग्री होतो, म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू 90 डिग्री. आता ह्या पॉईंटला बघा, हे तिसरा रे आपण बघितला, इन्सिडेंट रे, आणि त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो किती झालेला आहे, इन्क्रीज होऊन 90 डिग्री झाला आहे. त्यावेळेस रिफ्रॅक्टेड रे कसे ट्रॅव्हल होणार आहेत, तर हे पूर्ण सरफेसला पॅरलल जाणार आहेत. हा रिफ्रॅक्टेड रे तुम्हाला डायग्रॅम दाखवायला लागते, त्यावेळेस इम्पॉर्टंट कोणते कोणते रेज दाखवायचे ते इथं 4 इम्पॉर्टंट रेज दाखवलेत. हा परपॅन्डिक्युलर जाणारा इंटरफेजला एअर आणखीन वॉटरच्या. त्याच्यानंतर इथं काही अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झाला आहे, मग 30 असेल, 40 असेल, 45, 50 असा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत जायचा आहे. मग अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. आणि अशा एका अँगल ऑफ इन्सिडन्सच्या व्हॅल्यूला अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू किती होणार आहे, 90 डिग्रीज होते. त्यावेळेला तो रे जो आहे, रिफ्रॅक्टेड रे जो आहे, तो रिफ्रॅक्टेड रे हा या पॅरलल जाणार आहे. आणि आता त्याच्या पुढच्या म्हणजे अजूनही हा जो अँगल आहे, म्हणजे ज्या वेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतो त्यावेळेसचा अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हटलेलं आहे, क्रिटिकल अँगल. त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हटलेलं आहे, क्रिटिकल अँगल. आणि जर आता आपण अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा केला,
अँगल ऑफ इन्सिडन्स हा अजूनही इन्क्रीज केला, म्हणजेच तो क्रिटिकल अँगलपेक्षा जर मोठा केला तर काय होणार आहे, तिथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. तिथं काय होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे पूर्ण लाईट हा काय होणार आहे, इन्सिडेंट झालेला टोटल पूर्ण लाईट, पूर्णच्या पूर्ण लाईट त्याच डेन्सर मीडियममध्ये जाणार आहे. तो म्हणून म्हणजे इट गेट रिफ्लेक्टेड बॅक इन टू द डेन्सर मीडियम. ऑल लाईट गेट्स reflected back into the denser medium and this is called as total internal reflection. त्याला काय म्हटलेलं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट ही पार्शल रिफ्लेक्शन, त्याची डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर व्हॉट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता इथं या पॉईंटला दिस इज इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स आय, अँगल ऑफ इन्सिडन्स I1, हा अँगल ऑफ इन्सिडन्स काय असणार आहे, IC लिहिलेलं आहे. हे सगळे जे आहेत हे काय असणार आहेत, या ठिकाणी 1, 2 या दोघांच्या तिथे काय होणार आहे, पार्शल रिफ्लेक्शन होणार आहे लाईटचं. आणखीन वेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ क्रिटिकल अँगल, then means when angle of incidence is greater than critical angle काय होणार आहे, तिथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, तिथं रिफ्रॅक्शन अजिबात होणार नाही. ऑल लाईट गेट रिफ्लेक्टेड बॅक इन टू द सेम मीडियम आणि तिथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे आणि दिस इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दस when all the light get reflected back into the denser medium, this is called as total internal reflection. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा ऑकर होणार आहे, तर ज्या वेळेला लाईट हा काय असणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. when does total internal reflection occurs, when the angle of incidence is greater than critical angle. In that case the total internal reflection occurs. आणि जर angle of incidence is smaller than critical angle, in that case partial reflection of light occurs. partial reflection occur होणार आहे. आणि when angle of incidence is greater than critical angle त्यावेळेस काय होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्याची डेफिनेशन जर लिहायला सांगितली तर काय लिहायचं आहे, आता लाईट रेज कुठून कोणत्या मीडियममध्ये जात आहेत, वेन लाईट रेज ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम अँड इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल देर इज नो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड ऑल द लाईट इज रिफ्लेक्टेड बॅक इन टू द डेन्सर मीडियम. दिस इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हटलेलं आहे, डेफिनेशन काय आहे ती परत एकदा ऐका, तुम्हाला ही डेफिनेशन लिहायला लागते. डिफाईन म्हणून विचारतात किंवा एक्सप्लेनच्या वेळेला लिहायला लागणार आहे. मग वेन लाईट रेज ट्रॅव्हल फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, पहिल्यांदा लाईट कुठून कोणत्या मीडियममध्ये जातो ते सांगायचं आहे. वेन द लाईट रेज ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू rarer medium and if the angle of incidence is greater than critical angle then there is no refraction and all the light is reflected in the denser medium. This is called as total internal reflection. आता partial reflection केव्हा होणार आहे, when the angle of incidence is smaller than critical angle. when the angle of incidence is smaller than critical angle त्यावेळेला partial reflection होणार आहे. आणि critical angle केव्हा म्हटलेला आहे, when the light ray travels from denser medium to rarer medium the angle of incidence at which the angle of refraction is equal to 90 degrees that angle of incidence is called as critical angle. त्याला म्हटलेलं आहे critical angle. म्हणजेच बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असताना काय केलेलं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. आणि अशी एक अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू की ज्या वेळेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्रीज होतो त्यावेळेस रिफ्रॅक्टेड रे
हा कसा जाणार आहे, इट ट्रॅव्हल्स ऑन द बाउंड्री बिटवीन द टू फेजेस, एअर आणखीन वॉटरच्या फेज या बाउंड्रीवरून तो पास होणार आहे. अँड इफ वी इन्क्रीज द फर्दर अँगल ऑफ इन्सिडन्स दॅन आता इथं ह्या ठिकाणी आरची व्हॅल्यू 90 डिग्रीज झाले, तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्रीपेक्षा मोठा होऊ शकणार नाही. मग त्यावेळेला काय होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ऑल द लाईट एंटर्स इन द सेम मीडियम, त्याला काय म्हटलेलं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय असणार आहे, ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता इथं तुम्हाला एक दाखवलेलं आहे, काय आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2, म्हणजे काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, आता इथं डेन्सरमधून रेअरर मीडियम ग्लास किंवा वॉटरमधून एअरमध्ये येतो आहे, म्हणजे हा रिप्रेझेंट काय करणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर. आणि त्याचा फॉर्म्युला स्नेल्स लॉवरून काय येणार आहे, साइन आय अपॉन साइन आर. आता फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेस आयची व्हॅल्यू ही काय असणार आहे, क्रिटिकल अँगल एवढी असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय असेल, क्रिटिकल अँगल, त्यावेळेस आरची व्हॅल्यू किती असणार आहे, 90 डिग्रीज. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर जो आहे विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन 90. आरची व्हॅल्यू काय घालणार आपण, साइन 90, आणि साइन 90 काय असतं, 1. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर हे काय मिळणार आहे, साइन आय एवढं मिळणार आहे. आता नेक्स्ट वी विल सी द प्रोडक्शन ऑफ रेनबो, हाऊ रेनबो इज फॉर्म्ड. आता पाऊस होऊन गेल्यानंतर काय होणार आहे, बारीक बारीक पावसाचे थेंब, वॉटर ड्रॉपलेट्स आर प्रेझेंट इन द एअर. आता ज्या वेळेला हे वॉटर ड्रॉपलेट्स प्रेझेंट आहेत आणि त्याचबरोबर सोर्स ऑफ लाईट सनसुद्धा प्रेझेंट असेल तर काय होणार आहे, आपल्याला रेनबो दिसणार आहे. मग आता रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनोमिनॉन. इट इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ अ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेसेस. हा कंबाइंड इफेक्ट आहे नॅचरल प्रोसेसेसचा. इट इज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जे तुम्ही या लेसनमध्ये बघितलं, रिफ्रॅक्शन बघितलं, डिस्पर्शन बघितलं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे लाईटचं, या डिफरंट फिनोमिनाच्या मुळं ऑकर होणारा, प्रोड्यूस होणारा काय आहे, रेनबो. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर रेनफॉल. आता रेनबो केव्हा दिसतो, रेनफॉल झाल्यानंतर दिसतो. मग सम वॉटर ड्रॉपलेट्स आर प्रेझेंट किंवा स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ॲक्ट्स ॲज अ स्मॉल प्रिझम. म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत, स्मॉल टायनी वॉटर ड्रॉपलेट्स विच आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर आफ्टर रेन शॉवर्स वॉटर सम small water droplets of water, some water droplets are present in the air. They acts as small prism. ते काय म्हणून ॲक्ट होणार आहेत, स्मॉल प्रिझम म्हणून ॲक्ट होणार आहेत. अँड व्हॅन सनलाईट फॉल्स ऑन द such water droplets, what happens. आता इथं 1 water droplet is shown, असे असंख्य वॉटर ड्रॉपलेट्स असणार आहेत आणि मग आपल्याला एक कंटिन्युअस रेनबो दिसणार आहे. 1 वॉटर ड्रॉपलेट इज शोन अँड दिस इज लाईट फॉलिंग ऑन द वॉटर ड्रॉपलेट. आता ॲट धिस पॉईंट ऑफ इन्सिडन्स काय होणार आहे, रिफ्रॅक्शन पण होणार आहे आणि डिस्पर्शन ऑल्सो टेक्स प्लेस. व्हाईट लाईटचं काय होणार आहे इथं, रिफ्रॅक्शन ॲज वेल ॲज डिस्पर्शन. आता हे डिस्पर्स झालेले लाईट काय होणार आहे, ट्रॅव्हल होणार आहेत अँड दे विल फॉल ऑन द इनर साईड ऑफ द वॉटर ड्रॉपलेट. ते आतल्या बाजूला काय होणार आहेत, फॉल होणार आहेत. मग तिथं इनर साईडला फॉल झाल्यावरती काय होणार आहे, तिथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे रेड लाईट, तो रेड लाईट इथं येणार आहे, व्हायलेट लाईट त्या व्हायलेट लाईटचं इथं येणार आहेत. म्हणजे हा पूर्ण कलरफुल जे काही डिफरंट लाईट्स आहेत, 5 इन बिटवीन लाईट्स त्याच्यामध्ये कलर्स असणार आहेत, त्या सगळ्यांचं रिफ्लेक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन या सरफेसला होणार आहे. आणि इथे आल्यावरती, या पॉईंटला आल्यावरती काय होणार आहे, तिथं रिफ्रॅक्शन होणार आहे. तिथं कोणती प्रोसेस होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे आणि हा कलरफुल बँड हा
बाहेर इमर्ज होणार आहे वॉटर ड्रॉपलेटमधून. मीन्स द वॉटर ड्रॉपलेट्स ॲक्ट्स ॲज अ प्रिझम. तो वॉटर ड्रॉपलेट काय म्हणून ॲक्ट होणार आहे? प्रिझम म्हणून ॲक्ट होणार आहे. आता कोणते कोणते इफेक्ट प्रोसेसेस होणार आहे? डिफरंट कंबाईंड इफेक्ट्स कोणते आहेत? वेन सनलाईट फॉल्स ऑन द वॉटर ड्रॉपलेट काय होणार आहे? इट गेट रिफ्रॅक्टेड ॲज वेल ॲज डिस्पर्शन टेक्स प्लेस. दिस डिस्पर्स्ड किंवा रिफ्रॅक्टेड रे फॉल्स ऑन द इंटरनल सरफेस ऑफ द वॉटर ड्रॉपलेट. इंटरनल सरफेसवरती येऊन ते इन्सिडंट होणार आहेत. अँड ॲट दिस पॉईंट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. इथं काय होणार आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता या फेजला काय होणार आहे? रिफ्रॅक्शन. आणखीन काय होणार आहे? रिफ्रॅक्शन अँड ऑल्सो डिस्पर्शन. इथं काय होणार आहे? दोन्ही प्रोसेस फिनोमिना आपल्याला इथं झालेल्या दिसणार आहेत. कोणत्या पॉईंटला? व्हॅन लाईट रेज एंटर्स इन द वॉटर ड्रॉपलेट. लाईट रेज ज्या वेळेला एंटर होतात त्यावेळेस दोन फिनोमिनाज ऑब्झर्व होणार आहेत. दॅट इज टू फिनोमिनाज टेक्स प्लेस. दॅट इज वन इज रिफ्रॅक्शन अँड द अदर इज डिस्पर्शन. नाव द डिस्पर्स्ड स्पेक्ट्रम ऑफ लाईट गेट incident on the interior surface of the water droplet and here internal reflection takes place. इथं काय होणार आहे? internal reflection takes place and the reflected rays falls on this portion of the water droplet and here the refraction takes place. या पोझिशनला इथं काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे आणि या पोझिशनला काय ऑकर होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. या पोझिशनला काय होणार आहे? रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन. आणि या पॉईंटला काय होणार आहे? इंटरनल रिफ्लेक्शन. आणि मग हा जो कलरफुल स्पेक्ट्रम जो आहे तो इमर्ज होणार आहे वॉटर ड्रॉपलेटमधून बाहेर येणार आहे. अँड ऑल दीज थ्री प्रोसेसेस मग आपल्याला देन देर इज अ इंटरनल रिफ्लेक्शन ॲज शोन इन द फिगर अँड आफ्टर दॅट वन्स अगेन अ लाईट गेट रिफ्रॅक्टेड while coming out from the water droplet. All these processes टुगेदर प्रोड्यूस अ रेनबो. आणि या सगळ्यांमुळं काय कॉज होणार आहे? रेनबो कॉज होणार आहे. आता रेनबो जो आहे तो रेनबो कॉज होण्यासाठी काय होणार आहे? पहिल्यांदा रेन शॉवर्स झालेले असले पाहिजेत आणि रेन स्टॉप झाल्यानंतर सम वॉटर ड्रॉपलेट्स आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. दीज टायनी वॉटर ड्रॉपलेट्स बिहेव्स लाईक अ प्रिझम and there also should be sun present in the sky. When light falls on these water droplets, when light rays enters in the water droplet, two phenomena are produced, that is takes place, that is refraction and dispersion. त्याच्यानंतर light rays, the dispersed light rays get incident on the inner surface of the water droplet and their total internal reflection takes place and these light rays get refracted once again and they emerge out from the water droplet and we see the rainbow. आता रेनबो दिसण्यासाठी काय काय असायला पाहिजे? ऑब्झर्वरला रेनबो दिसण्यासाठी सनलाईट जो आहे, लाईट सोर्स जो आहे तो ऑब्झर्वरच्या पाठीमागच्या बाजूला असला पाहिजे. लाईट सोर्स हा कुठं असणार आहे? ऑब्झर्वरच्या पाठीमागं असणार आहे आणि ऑब्झर्वरच्या पुढे काय असायला पाहिजेत? वॉटर ड्रॉपलेट्स असायला पाहिजेत. मग आपल्याला काय दिसणार आहे? रेनबो. आणि रेनबोमध्ये जो आउटर बँड असतो, आउटर कलर बँड जो आहे तो कशाचा असणार आहे? रेडचा असणार आहे. आणि इनर जो असणार आहे पाथ तो कशाचा असणार आहे? व्हायलेट लाईटचा असणार आहे. व्हायलेट लाईटचा कलर हा कुठं असणार आहे? इनर पोर्शनला, इनर साईडला असणार आहे. आणि आउटर जो असणार आहे तो कोणत्या कलरचा असणार आहे? रेड कलर. अँड इन बिटवीन 5 कलर्स आर देअर. सो तुम्हाला राईट शॉर्ट नोट ऑन हाऊ रेनबो इज प्रोड्यूस्ड हा क्वेश्चन विचारला जातो. आता हा एक्सरसाइज, हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे. वाचा, जे काही नोट्स आहेत, शॉर्ट नोट डेफिनेशन्स आहेत ते लिहा आणि ट्राय टू आन्सर द एक्सरसाइज, क्वेश्चन्स इन एक्सरसाइज.